विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघावरती वेगवेगळा पक्ष दावा करतो आहे। संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे ते राजापूर विधानसभा मतदारसंघाकडे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी आमदार हुस्न बानो खलिफे मॅडम की ज्या काँग्रेसच्या माजी आमदार आहेत। मॅडम, नेमकी या मतदारसंघात काँग्रेसची नेमकी मागणी काय असणार आहे? या मतदारसंघात जर लोकसभेच्या निवडणुका आपण पाहिल्या तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य काँग्रेस प्रेमींनी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचं काम केलेलं आहे आणि महाविकास आघाडीला आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात आघाडी पण मिळवून दिलेली आहे। राजापूर हा मतदारसंघ पारंपरिक काँग्रेसचाच आहे, परंतु मागील 2-3 टर्म या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून येतोय। परंतु यावेळेला आमची मागणी अशी असेल की इंडिया आघाडीने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विचार केला तर राजापूरला हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडावा अशी आमची मागणी असेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मॅडम, राजापूर विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। आता राजन साळवी या विभागाचं नेतृत्व करतात आमदार म्हणून। अशा वेळेला तुम्ही पण या ठिकाणाहून इच्छुक आहात का? तुम्ही आमदारकीशी लढवण्यासाठी इच्छुक आहात का? निश्चितपणे आम्ही इच्छुक आहोत, कारण जर इंडिया आघाडी पक्षाने जर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडला तर मी या मतदारसंघातून उभं राहण्यास, निवडणूक लढवण्यास निश्चितपणे इच्छुक आहे। आणि जर या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीचा विचार करून हा मतदारसंघ त्यांनी काँग्रेसला सोडावा असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतंय। उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी जेव्हा ते इकडे आलेले होते की कोकणचा दौरा केलेला होता तेव्हा राजापूर विधानसभा मतदारसंघावरती त्यांचा दावा त्यांनी सांगितलेला होता। अशा वेळेला तुम्ही दावा करताय या संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी किंवा तुमच्या वरिष्ठ नेत्यांशी म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांशी आणि उद्धव ठाकरे साहेबांशी सुद्धा तुम्ही चर्चा करणार आहात का? नाही, निश्चितपणे करू। आम्ही आमची मागणी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे करणार आहोत, ऑलरेडी केलेली आहे। परंतु त्यांनी मला त्यावेळी पण सांगितलं की आम्ही जेव्हा इंडिया आघाडीचे सर्व लोक बसू तेव्हा काय ते निश्चित होईल। त्यामुळे आम्ही मागणी तर आम्ही करतोयच, आम्हाला मागायचंच आहे, कारण तो आम्हाला एवढा एक पारंपरिक आमचा पूर्वीपासून होता आणि आता जर इंडिया आघाडीचे सर्व पक्ष साथ दिली तर निश्चितपणे या ठिकाणाहून आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो। आणि म्हणून मी मागणी करते की हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा आणि मी स्वतः त्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभी राहण्यास इच्छुक आहे। नक्कीच। या ठिकाणी या होत्या काँग्रेसच्या माजी आमदार हुस्न बानो खलिफे मॅडम की ज्यांनी राजापूर हा पारंपरिक मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसचा सोडावा अशी मागणी ते वरिष्ठांकडे करणार आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।